शहा मुंबईमध्ये दाखल झाल्यात। अमित शहा सह्याद्रीवर बैठक देखील घेणार आहेत। तर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। तर याआधी नितीश कुमार हे देखील मुंबईमध्ये दाखल झालेत। देशभरातील राजकीय नेते या महाशपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मुंबईत दाखल झालेले आहेत। तर अमित शहा हे सह्याद्रीवरती महत्त्वाची बैठक देखील घेणार आहेत। अमित शहा सह्याद्रीवर दाखल झाले। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे आझाद मैदानावर अवघ्या काही मिनिटांनंतर आता शपथविधी सोहळा होणार आहे। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। तर जो उपमुख्यमंत्रीपदासंदर्भातला सस्पेन्स होता त्यावरती उत्तर मिळालेलं आहे। शिवसेना नेत्यांनी राजभवनात जाऊन पत्र देखील दिलेलं आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार त्या संदर्भातलं पत्र देण्यात आलंय। तर त्यानंतर शिवसेना नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे। तर अमित शहा सह्याद्रीवर दाखल झाल्यात। त्या ठिकाणी एक बैठक देखील होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। नितीश कुमार हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत। नितीन गडकरी देखील त्या ठिकाणी रवाना झाले आहेत। देशभरातील सर्वच राजकीय नेते, कलाकार, सेलिब्रिटी सर्वजण या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आता उपस्थित राहत आहेत। आझाद मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार आहे। राज्यभरातून ठिकठिकाणाहून प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते या शपथविधी